श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो बघा की माझ्याकडे ह्या वस्तू आहेत, माझ्याकडे ती वस्तू आहे, माझ्याकडे कवड्या आहेत, श्रीयंत्र आहे, गजलक्ष्मी आहे किंवा कुबेर यंत्र आहे, कमळगट्ट्याची माळ आहे, पण मला तर त्याचा काहीच फायदा दिसला नाही, मला तर घरामध्ये काहीच बदल दिसला नाही. तर हे का बघा, कारण कोणतीही वस्तू जेव्हा आपण आणतो तेव्हा ती निर्जीव असते, त्याच्यामध्ये जीव नसतो, त्याच्यामध्ये प्राण नसतात. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीमध्ये वस्तूमध्ये प्राण टाकतो, त्याची प्राण प्रतिष्ठा करतो, तेव्हाच ती वस्तू आपल्यासाठी काम करत असते. त्या वस्तूला आपण सांगायचं असतं की तिला आपल्यासाठी काय काम करायचं आहे. बघा, आपण देवांची सुद्धा कोणती मूर्ती आणू द्या, कोणता फोटो असू द्या, तो आणू द्या, तर आपण तो घरामध्ये आणल्यानंतर त्या मूर्तीची, त्या फोटोची प्राण प्रतिष्ठा करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्राण आणत असतो, देवत्व आणत असतो, तेव्हाच त्या देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. काही असू द्या, म्हणजे गणपतीमध्ये आपण गणपती बसवला तर गणपतीची प्राण प्रतिष्ठा आपण करतो. एखाद्या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना केली देवी देवतांच्या, तर त्या मूर्तीची सुद्धा प्राण प्रतिष्ठा केली जाते आणि त्याच्यानंतरच जे आपण म्हणतो की दर्शन वगैरे या गोष्टी त्या सुरू केल्या जातात भाविकांसाठी. त्याच पद्धतीने जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्याच घरी बघा एक गोष्ट असते जी की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे कवड्या. त्या पिवळ्या कवड्या असतील, पांढऱ्या कवड्या असतील, गोमती चक्र असतील, लाल गुंजा असतील, त्याचबरोबर चांदीचा सिक्का असेल, कमळगट्ट्याचे मणी असतील, अशा बऱ्याच गोष्टी असतील त्या आपल्याजवळ आहेत. आपण फक्त कुठेतरी ऐकलंय, कोणीतरी सांगितलंय म्हणून त्या आपण लॉकरमध्ये किंवा देवाच्या ठिकाणी ठेवल्या, पण ते आपल्यासाठी काम करतायत नाही करतायत हेच आपल्याला माहित नाहीये. त्याच्यामध्ये प्राणच नाही टाकले तर ते आपल्यासाठी कामच नाही करणार. तर उद्या महानवमीच्या दिवशी, नवरात्री मधील उद्या महानवमी, तसं तर आज अष्टमी आणि उद्या नवमी, हे दोन्ही दिवस अतिशय प्रभावशाली मानले जातात. तर उद्या महानवमीच्या दिवशी आपल्याला त्या कवड्या ज्या आहेत त्या सिद्ध करायच्या आहेत. त्या सिद्ध कशा पद्धतीने करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कवड्या सिद्ध केल्या आणि आता सांगणार आहे त्या पद्धतीने ठेवल्या, तर 100% अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल आणि 100% सुधारेल. आजपर्यंत तुम्हाला या वस्तूंचा अनुभव आला नसेल, इथून पुढे 1000% तुम्हाला अनुभव येईल. तर यासाठी काय करायचं आहे, आता प्रत्येकाची ठेवण्याची पद्धत वेगवेगळी आहे बघा. आता माझ्या देवघरामध्ये पण कवड्या आहेत आणि तिजोरीमध्ये पण कवड्या आहेत. तर ठेवायचे, आता माझ्या देवघरामध्ये ज्या कवड्या आहेत, तर मी छोटीशी प्लेट आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि त्याच्यामध्ये 5 कवड्या आहेत, त्यानंतर 5 लवंगा आहेत, 5 गोमती चक्र आहेत, 5 लाल गुंजा आहेत, त्याचबरोबर 5 कमळगट्ट्याचे बीज सुद्धा आहेत आणि 5 गोमती चक्र सुद्धा आहेत. हे सगळं माझ्या देवघरामध्ये ठेवलं आहे आणि हेच यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये माझ्या लॉकर मध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. तर तुम्हाला आता समजा हे सगळं तुम्ही एका पोटलीमध्ये, लाल पोटलीमध्ये किंवा पिवळ्या पोटलीमध्ये बांधून सुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही लॉकर मध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही फक्त आता कवड्याच तुमच्याकडे असतील तर कवड्या सुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा लॉकर मध्ये ठेवू शकता. आता आमच्याकडे जुन्या कवड्या आहेत, मग तरी पण नवीन कवड्या आणायच्या का, तर नाही. आपल्या ज्या जुन्या कवड्या आहेत त्याच्यामध्ये आपण अगोदर प्राण प्रतिष्ठा मागच्या वर्षी केली होती, तर ती जी एनर्जी आहे तिने आपल्याला आतापर्यंत काम केलं, तर परत तिच्यामध्ये आपल्याला प्राण टाकायचे आहेत, ती चार्ज करायचे आहेत. तर त्याच कवड्या आपल्याला परत आता सांगणार आहे त्या पद्धतीने सिद्ध करायच्या आहेत, तरी सुद्धा त्या आपल्यासाठी तेच काम करतील. आणि ज्यांच्याकडे कवड्या नाहीयेत तर त्यांनी कवड्या दुकानामधून आणल्या तरीही चालतील. जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला कवड्या मिळून जातील, तिथून तुम्ही कवड्या आणू शकता. आता माझ्याकडे एवढं सगळं साहित्य ठेवलेलं आहे म्हणून तुम्ही एवढं सगळं ठेवावं का, तर नाही ठेवावं. तुम्ही फक्त कवड्यांचीच सेवा करू शकता, आता ज्या पद्धतीने सांगणार आहे ते. आता पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावशाली मानल्या जातात, पण तुमच्याकडे पांढऱ्या कवड्या आहेत, पिवळ्या नाहीयेत, तर मग त्या कवड्यांना हळदीमध्ये थोडंसं रंगवून घ्यायचं आहे आणि त्या पिवळ्या करून घ्यायच्या. ह्या पिवळ्या कवड्या काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची. आता ह्या कवड्या तुम्ही 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 9 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, 16 घेऊ शकता. तुम्हाला जेवढी म्हणजे हवंय तेवढं तुम्ही घेऊ शकता, पण कमीत कमी 5 तरी ठेवायच्या आहेत. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत.
आता तुम्ही एक प्लेट घेऊ शकता, त्याच्यावर एखादी पिवळं कापड किंवा लाल कापड थोडंसं ठेवू शकतात, त्याच्यावर या कवड्या ठेवू शकतात. थोडेसे अगोदर तांदूळ ठेवायचे त्याच्यात आणि नंतर या कवड्या ठेवायच्या आहेत. या पद्धतीने आपण करू शकतो. आता तुम्ही नवीन कवड्या आणलेल्या आहेत किंवा आपल्या ज्या जुन्या कवड्या आहेत त्या काय करायचं, सुरुवातीला आपल्या देवपूजेच्या ताम्हणामध्ये त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे. म्हणजे शुद्ध पाण्याने आपल्याला तुम्ही श्री सूक्तम म्हणू शकता, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता. मला माता लक्ष्मीचा सर्वात जास्त जो मंत्र म्हणजे आवडतो आणि जो माझ्यासाठी काम करतो तो आहे कमलात्मक मंत्र. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. मी हा मंत्र खूप वेळा वापरते. हा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल आणि हा तुम्हाला स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल. किंवा तुम्ही सर्वात सोपा मंत्र श्रीम 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 हा सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला त्यांना स्नान घालायचं नसेल तर आपण एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने त्या कवड्यांवरती पाणी स्प्रिंकल सुद्धा करून घेऊ शकतो. त्यानंतर त्या स्वच्छ पुसायच्या आणि सांगितल्याप्रमाणे त्या तांदळाच्या प्लेटमध्ये किंवा त्या कापडाच्या प्लेटवर आपल्याला त्याच्यावर ठेवायच्या आहेत. नंतर त्या सगळ्या कवड्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर केसराची एक पाकळी असू द्यात किंवा 2 पाकळ्या असू द्यात, केसराच्या 2 काड्या आपल्याला त्याच्यावर ठेवायच्या आहेत. लाल फूल असेल, गुलाबाचं असेल तर ते त्याच्यावर ठेवायचं आहे. गुलाबाचं अत्तर असेल तर ते अत्तर थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे आणि समोर काहीतरी थोडासा का होईना साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे. ही सेवा सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर करू शकतो किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेमध्ये जी आपण म्हणतो की माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर आपण केली तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हाही करणार तेव्हा देवासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि जो रोजचा दिवा आहे त्या व्यतिरिक्त एक तुपाचा दिवा सुद्धा लावलेला असावा, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे म्हणून. आता आपण हे समोर ठेवलं आहे. त्यानंतर आपण आसन घेऊन समोर बसलेलो आहोत आणि जे आता आपल्याला सिद्ध करायचं आहे ते मोठ्याने करायचं आहे. आपण मनातली मनात कोणतेही स्तोत्र मंत्र नाही म्हणू शकत. का? कारण आपल्याला त्या कवड्या सिद्ध करायच्या आहेत. ते मंत्र स्तोत्र त्याच्यावर गेले पाहिजेत, पोचले पाहिजेत, तर त्या कवड्या सिद्ध होतील. त्यामुळे किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला करायची आहे सेवा. सुरुवातीला काय करायचं, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे आपण म्हटलं, नमस्कार केला. त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. कुलदेवीला आपली आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी प्रार्थना करायची आहे. 11 वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणायचा. कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर 99 मंत्र म्हणायचा. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. त्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करायचं. तुम्ही ज्याही गुरूंना मानत असाल त्यांचं स्मरण करायचं. कमीत कमी 11 वेळा तरी त्यांचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. कारण कोणतीही सेवा ही गुरुच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आपल्या गुरूंचं नाव हे घ्यायचंच आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला जर श्री सूक्तम म्हणायचं असेल तर 16 वेळा आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे. आणि तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं असेल तर 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. कोणतंही एक, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल, जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. किंवा हे तुम्हाला दोन्हीही स्तोत्र म्हणायचे नाहीयेत तर तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा 16 माळी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणायचा नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही 16 माळी म्हणू शकता. एक माळ म्हणजे 108 वेळा या पद्धतीने. आणि हेही नसेल तर तुम्ही श्रीम श्रीम किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा मंत्र तुम्ही 16 माळी करू शकता. ही आपल्याला सेवा करायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. कारण बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची उपासना करतो. माता लक्ष्मी प्रसन्नही होते, पैसा आपल्याकडे येतो पण तो टिकत नाही, तो काही काळासाठी आपल्याकडे राहतो. का असं होतं तर माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं आवश्यक आहे. आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला आसन सोडायचं आहे. आता फक्त या नवमीच्या दिवशी 1 दिवस सेवा केली म्हणजे या गोष्टी सिद्ध होणार आणि आपल्यासाठी काम करणार का? तर असं अजिबात नाही. या महानवमीच्या दिवसापासून आपल्याला दिवाळी होईपर्यंत
ही सेवा कंटिन्यू करायची आहे। तुम्ही रोज सकाळी करा किंवा रोज संध्याकाळी करा, हे आपल्याला करायचं आहे। आता तुम्हाला जर दिवाळीपर्यंत तुम्ही म्हणणार की मी दिवस कसे मोजू, काय मोजू, काही नाही, मला एक्झॅक्ट दिवसांमध्ये सांगा, तर या महानवमी पासून तुम्ही पुढे 43 दिवस ही सेवा करू शकता। 43 दिवस मोजायचे आणि रोज आपल्याला त्या कवड्यांवर ही सेवा करायची आहे। ही सेवा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, तुम्ही आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकता, किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता। आणि प्रत्येक वर्षी आपल्याला या पद्धतीने चार्ज करायचे असतात, सिद्ध करायचे असतात, म्हणजे त्या वर्षानुवर्ष आपल्यासाठी काम करतात आणि त्यामधील जी शक्ती असते ती वाढत जाते आणि आपले आर्थिक परिस्थिती जी आहे, म्हणजेच काय की आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला लक्ष्मीची म्हणजेच भाग्याची साथ मिळू लागते। या पद्धतीने या ज्या कवड्या आहेत त्या आपल्यासाठी काम करतात। श्री स्वामी समर्थ।